हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज मी तुमच्यासोबत अगदी जुन्या पद्धतीचा नाश्ता शेअर करणार आहे. यामध्ये इथे मी मिश्र पिठाचे धपाटे तयार केलेले आहेत. हे धपाटे अगदी सोपे आहेत बनवायला. सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा हे धपाटे बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट बनवून तयार होतात. तसेच यामध्ये आपण कुठल्याही भाज्या वगैरे वापरलेल्या नाहीत. एकदम सिंपल मसाले व घरामध्ये जे साहित्य आपल्या अवेलेबल असतं तेच वापरून हे धपाटे मी तयार केलेले आहेत. हे धपाटे एकदम खमंग असे बनून तयार होतात. धपाटे तयार करण्यासाठी इथे मी 3 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तसेच इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तसेच अर्धा वाटी तीळ, लसूण, हिरव्या मिरच्या, हळद पावडर व इथे मी ओवा व जिरे मिक्सरला बारीक असे वाटून त्याची पावडर तयार केलेली आहे. आता सर्वात अगोदर आपण या हिरव्या मिरच्या व लसूण मिक्सरला वाटून घेऊया. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊ. आता इथे मी हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला सर्व पिठं मिक्स करायची आहेत. आता यामध्ये इथे मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आता ज्वारीचं पीठ घालायचं आहे, डाळीचं पीठ घालायचं आहे. यामध्ये आपल्याला हळद पावडर घालायची आहे. तसेच आपण ओवा व जिऱ्याची पावडर तयार केलेली आहे ती घालायची आहे. तसेच यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत. तर तीळ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जे हिरवी मिरची, लसूण याचं वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे. हे धपाटे थोडेसे झणझणीतच खायला एकदम चवदार लागतात. त्यामुळे इथे मी मिरची थोडीशी जास्त घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी कमी मिरची वापरू शकता. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता इथे मी 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामधील सर्व पिठं, कोथिंबीर किंवा आपण घातलेले जे सर्व मसाले आहेत ते चांगले एकजीव झाले पाहिजेत इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी हे सर्व पिठं व्यवस्थित मिक्स केलेली आहेत. तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. आपण चपातीसाठी वगैरे जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला हे मळायचं आहे. हे धपाटे एकदम खमंग असे लागतात. तसेच प्रवासासाठी वगैरे सुद्धा हे धपाटे तयार करून आपण घेऊन जाऊ शकतो, कारण हे धपाटे 2 ते 3 दिवस आरामात टिकतात. आता इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण धपाटे तयार करण्यासाठी घेऊ. इथे मी एक कापड ओलं करून पोळपाटावरती अंथरून घेतलं आहे. त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. तयार पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे व पाण्याचा हात घेऊन कापडावरती आपल्याला याप्रमाणे हे थापून घ्यायचं आहे. साईडला मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता सर्व बाजूने समान होईल याप्रमाणे आपल्याला हे धपाटं थापून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता धपाटं छान थापलेलं आहे. मी सेंटरला होल केलेला आहे. आता वरच्या साईडने आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता हे धपाटं आपलं थापून तयार आहे. आपण तवा गरम झाला आहे का ते पाहूया. तवा आपला गरम झाला आहे. त्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. आता धपाटं उचलते वेळी कपड्यासहित आपल्याला याप्रमाणे उचलायचं आहे व हे धपाटं आपल्याला कपड्यासहितच या तव्यावरती याप्रमाणे टाकायचं आहे व कपड्याच्या वरच्या साईडने आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे व अलगदरित्या हे कापड आपल्याला काढून घ्यायचं आहे. धपाटं तव्यावरती टाकल्यानंतर आपल्याला धपाट्याच्या साईडने तेल सोडायचं आहे. तसेच आपण धपाट्याला जे सेंटरमध्ये होल केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा तेल सोडायचं आहे. तर खालच्या साईडने धपाटं भाजल्यानंतर हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे व दुसऱ्या साईडने सुद्धा धपाटं आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडने व्यवस्थित तेल लावून आलटवून पलटवून हे धपाटं आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर हे धपाटं मी आलटवून पलटवून छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे धपाटं आपलं बनवून तयार आहे. आपण काढून घेऊया व याचप्रमाणे बाकीचे सर्व धपाटे तयार करूया. छान गरमागरम धपाटे व यासोबत थंडगार दही, तसेच भरपूर सारा लसूण घालून केलेली शेंगदाण्याची चटणी व यासोबत आंब्याचं किंवा लिंबाचं लोणचं, तसेच धपाट्यासोबत तुम्ही ताजं लोणीसुद्धा खाऊ शकता. ते खूप छान असं लागतं.
तर अशा प्रकारे आपली आजची ही धपाट्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. ही धपाट्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. सकाळी सकाळी पोटभरीचा नाश्ता म्हणून हे धपाटे तुम्ही तयार करून खाऊ शकता. तसेच हे झटपट तयार होतात. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.